हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। प्रश्न क्रमांक 96, शिक्षणात संगणक वापरण्याचे खालीलपैकी कोणते हेतू असू शकतात? पर्याय क्रमांक 1, परीक्षा घेणे. पर्याय क्रमांक 2, एखाद्या पाठ्यघटकाचे अध्यापन. पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्यांना सरावाची संधी. पर्याय क्रमांक 4, एखाद्या विशेष कौशल्याचे प्रशिक्षण घेणे। तर शिक्षणात संगणक वापरण्याचे कोणते हेतू असू शकतात? तर परीक्षा घेणे, एखाद्या पाठ्यघटकाचे अध्यापन, विद्यार्थ्यांना सरावाची संधी, एखाद्या विशेष कौशल्याचे प्रशिक्षण घेणे, हे सर्व हेतू शिक्षणात संगणक वापरण्याचे आहे। तर पर्याय क्रमांक ड, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 97, ज्या पद्धतीत विद्यार्थी स्वतः क्रियाशील होऊन स्वतःच्या गतीने शिकतो, स्वतः मूल्यमापन करतो, त्या पद्धतीला टिंब म्हणतात। पर्याय क्रमांक अ, क्रमावित अध्ययन. पर्याय क्रमांक ब, प्रतिमान अध्ययन. पर्याय क्रमांक क, सूक्ष्म अध्ययन. पर्याय क्रमांक ड, स्थूल अध्ययन. पर्याय क्रमांक अ, क्रमावित अध्ययन। प्रश्न क्रमांक 98, शिक्षकांच्या बैठक खोलीत काही जण अश्लील विनोद करत आहेत, त्यावेळी तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक अ, तेथून गुपचूप निघून जाल. पर्याय क्रमांक ब, त्यांना त्यांची चूक दाखवून रागवाल. पर्याय क्रमांक क, त्यांच्या शिक्षकी पेशाची जाण करून द्याल. पर्याय क्रमांक ड, वरील सर्व। पर्याय क्रमांक क, त्यांच्या शिक्षकी पेशाची जाण करून द्याल। प्रश्न क्रमांक 99, महाविद्यालयाच्या आवारात एक विद्यार्थी धूम्रपान करताना आढळल्यास. पर्याय क्रमांक अ, तुम्ही त्याला धूम्रपानाचे तोटे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न कराल. पर्याय क्रमांक ब, तुम्ही त्याला प्राचार्याकडे नेऊन शिक्षा देण्याची विनंती कराल. पर्याय क्रमांक क, तुम्ही त्याची त्याच जागी शिक्षा कराल. पर्याय क्रमांक ड, वरील सर्व। पर्याय क्रमांक अ, तुम्ही त्याला धूम्रपानाचे तोटे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न कराल। प्रश्न क्रमांक 100, चांगला अध्यापक असण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असत नाही? पर्याय क्रमांक अ, पुस्तके व शोध निबंधाची प्रसिद्धी. पर्याय क्रमांक ब, दीर्घसेवा. पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपयुक्त करणे. पर्याय क्रमांक ड, विषयाचे ज्ञान। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, दीर्घसेवा। प्रश्न क्रमांक 101, समान शैक्षणिक संधी याचा अर्थ असा आहे की. पर्याय क्रमांक अ, प्रत्येकाला समान पोशाख, वह्या, पुस्तके इत्यादी उपलब्ध करून देणे. पर्याय क्रमांक ब, सर्वांना एकाच वर्गात बसविणे. पर्याय क्रमांक क, प्रत्येकाला अनुरूप अशा शिक्षण प्रकाराची संधी उपलब्ध करून देणे. पर्याय क्रमांक ड, उच्च शिक्षण घेण्याकरता प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देणे. पर्याय क्रमांक क, प्रत्येकाला अनुरूप अशा शिक्षण प्रकाराची संधी उपलब्ध करून देणे। प्रश्न क्रमांक 102, एखादा विद्यार्थी आपली मनोवैज्ञानिक समस्या घेऊन शिक्षकाकडे आला तर शिक्षकाने. पर्याय क्रमांक अ, त्याला उत्तेजन देऊ नये, कारण अध्यापन ही शिक्षकाची प्रमुख जबाबदारी नाही. पर्याय क्रमांक ब, त्याचे म्हणणे सहानुभूतीने ऐकून घ्यावे व नंतर त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगावे. पर्याय क्रमांक क, त्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. पर्याय क्रमांक ड, समुपदेशाची मदत घेण्यासाठी त्याला योग्य ते मार्गदर्शन करावे. पर्याय क्रमांक ड, समुपदेशाची मदत घेण्यासाठी त्याला योग्य ते मार्गदर्शन करावे। प्रश्न क्रमांक 103, संपादनुक चाचणी साध्यतेचे परीक्षण हे टिंबच्या हेतूने केले जाते. पर्याय क्रमांक अ, विशिष्ट कार्यासाठी निवड करणे. पर्याय क्रमांक ब, एखाद्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी. पर्याय क्रमांक क, अध्ययन करणाऱ्याच्या दुर्लभ व सक्षम घटकांची ओळख करण्यास. पर्याय क्रमांक ड, अध्यापनानंतर अध्ययन किती झाले ते तपासण्यास. पर्याय क्रमांक ड, अध्यापनानंतर अध्ययन किती झाले हे तपासण्यास।
प्रश्न क्रमांक 104. तोंडी आकडेमोड करणे, आकडेमोडीची अचूकता, आलेखलेखन ही टिंबटिंब कौशल्ये आहेत. पर्याय क्रमांक अ भाषा विषयक, पर्याय क्रमांक ब गणिती, पर्याय क्रमांक क वैज्ञानिक, पर्याय क्रमांक ड व्यावहारिक, पर्याय क्रमांक ब गणिती. प्रश्न क्रमांक 105. मूल्यमापन करताना कोणती शैक्षणिक बाब महत्त्वाची नाही? पर्याय क्रमांक अ अभ्यासक्रम, पर्याय क्रमांक ब पाठ्यपुस्तक, पर्याय क्रमांक क महाविद्यालय, पर्याय क्रमांक ड अध्यापन. मूल्यमापन करताना महाविद्यालय ही शैक्षणिक बाब महत्त्वाची नाही. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 106. प्रभावी अध्ययन अध्यापन पद्धतीचा अभिकल्पामध्ये सहाय्यभूत ठरणारी विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये कोणती? खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1 विषयाबाबतची विद्यार्थ्यांचा पूर्ण अनुभव, पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्यांच्या परिवार व मित्रांमधील आंतरवैयक्तिक संबंध, पर्याय क्रमांक 3 विषयासंदर्भात विद्यार्थ्यांची क्षमता, पर्याय क्रमांक 4 निर्धारित भाषिक पार्श्वभूमी, पर्याय क्रमांक 5 निर्धारित गणवेशामध्ये विद्यार्थ्यांची रुची, पर्याय क्रमांक 6 विद्यार्थ्यांमधील प्रेरणात्मक अभिमुखता. तर पर्याय क्रमांक ब विषयाबाबत विद्यार्थ्यांचा पूर्वानुभव, विषयासंदर्भात विद्यार्थ्यांची क्षमता, निर्धारित भाषिक पार्श्वभूमी, विद्यार्थ्यांमधील प्रेरणात्मक अभिमुखता. प्रश्न क्रमांक 107. श्रेणी, समस्यासूची, मुलाखती, दैनंदिनी ही मूल्यमापनाची टिंबटिंब साधने आहेत. पर्याय क्रमांक अ गुणात्मक, पर्याय क्रमांक ब संख्यात्मक, पर्याय क्रमांक क निर्णयात्मक, पर्याय क्रमांक ड मूल्यात्मक, पर्याय क्रमांक अ गुणात्मक. प्रश्न क्रमांक 108. शिक्षकांद्वारे अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रांमध्ये टिंबटिंबाचा समावेश होतो. पर्याय क्रमांक ए व्याख्यान, पर्याय क्रमांक बी दुहेरी संवाद, पर्याय क्रमांक सी सामूहिक कार्य, पर्याय क्रमांक डी स्वाध्याय. खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. शिक्षकांद्वारे अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रांमध्ये व्याख्यान, दुहेरी संवाद आणि सामूहिक कार्य यांचा समावेश होतो. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 109. वर्तन परिवर्तन हे अध्यापनाचे फलित होय म्हणून त्यास टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक अ अध्ययन निष्पत्ती, पर्याय क्रमांक ब अध्ययन अनुभव, पर्याय क्रमांक क मूल्यमापन, पर्याय क्रमांक ड अध्ययन कारण, पर्याय क्रमांक अध्ययन निष्पत्ती. प्रश्न क्रमांक 110. अध्ययन निष्पत्ती लिहिताना स्पष्टीकरणाचे विधान टिंबटिंब असावे. पर्याय क्रमांक अ पर्याय क्रमांक अ नकारार्थी, पर्याय क्रमांक ब ऋणार्थी, पर्याय क्रमांक क होकारार्थी, पर्याय क्रमांक ड अनिश्चित, पर्याय क्रमांक क होकारार्थी. प्रश्न क्रमांक 111. अभ्यासक्रमातील उद्दिष्टांच्या दिशेने विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल होण्यासाठी त्यांच्यावर जे संस्कार केले जातात त्यांना टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक अ अध्ययन अनुभव, पर्याय क्रमांक ब अध्ययन कारण, पर्याय क्रमांक क अध्ययन निष्पत्ती, पर्याय क्रमांक ड मूल्यमापन, पर्याय क्रमांक अध्ययन अनुभव. प्रश्न क्रमांक 112. सुखदुःख, राग लोभ, कृतज्ञता सहकार्य ही टिंबटिंब बदलांशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक अ क्रियात्मक, पर्याय क्रमांक ब भावनात्मक, पर्याय क्रमांक क ज्ञानात्मक, पर्याय क्रमांक ड बोधात्मक. सुखदुःख, राग लोभ, कृतज्ञता सहकार्य ही भावनात्मक बदलांशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 113.
अध्यापनात सहाय्यक साधनांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे? पर्याय क्रमांक ए. ही संकल्पना अधिक काळापर्यंत लक्षात ठेवण्यास मदत करतात. पर्याय क्रमांक ब. ही विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे अध्ययनास मदत करतात. पर्याय क्रमांक सी. ही अध्ययन प्रक्रियेस अधिक रोचक बनवतात. पर्याय क्रमांक डी. ही घोकंपट्टी करून अध्ययनास प्रोत्साहन देतात. खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. ही संकल्पना अधिक काळापर्यंत लक्षात ठेवण्यास मदत करते. ही विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे अध्ययनास मदत करतात. ही अध्ययन प्रक्रियेस अधिक रोचक बनवतात. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 114. खालीलपैकी कोणता घटक अध्यापनास प्रभावित करत नाही? पर्याय क्रमांक अ. शिक्षकाचे ज्ञान. पर्याय क्रमांक ब. वर्गातील अशी कृती जी अध्ययनास प्रोत्साहित करते. पर्याय क्रमांक क. शिक्षक व विद्यार्थ्यांची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी. पर्याय क्रमांक ड. अनुभवाद्वारे अध्ययन करणे. पर्याय क्रमांक क. शिक्षक व विद्यार्थ्यांची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी. प्रश्न क्रमांक 115. मूल्यमापन. पर्याय क्रमांक अ. फक्त मापन. पर्याय क्रमांक ब. बोधात्मक व क्रियात्मक विकास. पर्याय क्रमांक क. मापन व इतर बाबी. पर्याय क्रमांक ड. अनिश्चित. मूल्यमापन म्हणजे मापन प्लस इतर बाबी. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 116. शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होण्याच्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची टिंबटिंब अवलंबून असते. पर्याय क्रमांक अ. आर्थिक प्राप्ती. पर्याय क्रमांक ब. नोकरीची उपलब्धता. पर्याय क्रमांक क. वर्गात लक्ष देण्याची प्रवृत्ती. पर्याय क्रमांक ड. प्रगती. पर्याय क्रमांक ड. प्रगती. प्रश्न क्रमांक 117. एक दुःखाची कविता शिकविताना वर्गातील एका विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. हा प्रसंग टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक अ. क्रियात्मक. पर्याय क्रमांक ब. ज्ञानात्मक. पर्याय क्रमांक क. भावनात्मक. पर्याय क्रमांक ड. बोधात्मक. पर्याय क्रमांक क. भावनात्मक. प्रश्न क्रमांक 118. शिक्षकाने आपल्या अध्यापन प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा टिंबटिंब घडवून आणायचा असतो. पर्याय क्रमांक अ. परीक्षेतील गुणात्मक विकास. पर्याय क्रमांक ब. समतोल विकास. पर्याय क्रमांक क. फक्त भावनात्मक विकास. पर्याय क्रमांक ड. आर्थिक विकास. पर्याय क्रमांक क. फक्त भावनात्मक विकास. प्रश्न क्रमांक 119. खालीलपैकी ज्ञान संबंधित योग्यतेचा सर्वोच्च स्तर कोणता? पर्याय क्रमांक अ. माहिती असणे. पर्याय क्रमांक ब. समजून घेणे. पर्याय क्रमांक क. विश्लेषण करणे. पर्याय क्रमांक ड. मूल्यांकन करणे. पर्याय क्रमांक ब. समजून घेणे. प्रश्न क्रमांक 120. क्रिकेटची मॅच हरवल्यामुळे मुले उदास झाली. हा प्रसंग टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक अ. क्रियात्मक. पर्याय क्रमांक ब. ज्ञानात्मक. पर्याय क्रमांक क. बोधात्मक. पर्याय क्रमांक ड. भावनात्मक. पर्याय क्रमांक ड. भावनात्मक. प्रश्न क्रमांक 121. अभ्यासक्रम हा शिक्षकाच्या दृष्टीने आवश्यक दस्तऐवज आहे कारण. पर्याय क्रमांक अ. त्यात उद्दिष्टांचा विचार केलेला असतो. पर्याय क्रमांक ब. त्यात सर्व अध्यापन मुद्द्यांचा समावेश असतो. पर्याय क्रमांक क. त्यात विद्यार्थ्यांच्या सामाजिक आर्थिक गरजांबाबत विचार केलेला असतो. पर्याय क्रमांक ड. शिक्षकाला रोजच्या पाठाचे नियोजन करण्यास त्याची मदत होते. पर्याय क्रमांक ब. त्यात सर्व अध्यापन मुद्द्यांचा समावेश असतो. थँक्यू एव्हरीवन. अशाच प्रकारे आपण पुढील व्हिडिओमध्ये असेच वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत.